ध्येय अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 3री या स्टँडर्ड मध्ये व्याकरणावर आधारित घटक अभ्यासणार आहोत। त्या घटकाचं नाव पाहूया। इयत्ता 3री घटकाचं नाव आहे समूहदर्शक शब्द। आता तुम्ही म्हणाल की समूहदर्शक शब्द म्हणजे काय? समूहदर्शक म्हणजे एकत्र राहणे आणि एकत्र राहिल्यानंतर एकत्र राहणाऱ्याला काही शब्द असतात। मग उदाहरणार्थ खूप सारे हरिण आहेत, हत्ती आहेत, ते एकत्र राहतात। पण ते एकत्र राहतात म्हणजे कोणता शब्द वापरलेला असतो हे पाहणे म्हणजे समूहदर्शक शब्द। समूहाने एकत्र राहणे। बघा आता हरणांचा काय असतो? कळप। आपण म्हणतो किती हरण एकत्र राहतात, पण त्यांनी काही घराला नाव देतात का? नाही देत। पण हरण एकत्र राहतात, एकत्र राहतात म्हणजेच काय? कळप म्हणतात त्यांना। काय म्हणतात? हरणाचा काय चाललेला आहे? कळप। हत्तीचा कळप। सैनिकांचे तुकडी, फलटण किंवा पथक। काय काय म्हणतात? सैनिकांच्या शब्दांना समूहदर्शक शब्द काय आहे? तुकडी, सैनिकांची तुकडी, बरोबर। सैनिकांचे फलटण, सैनिकांचा पथक, असं, बरोबर। आता चौथा आहे पक्ष्यांचा थवा। काय सांगितलंय? पक्ष्यांचा थवा। पुढे आहे पोलीस, फौज। पोलिसांसाठी कुठला शब्द वापरतात? समूहदर्शक फौज, बरोबर। नदींचा किंवा नद्यांचा काय असतो? ओघ। केळ्यांचा घड। त्यानंतर फुलांचा गुच्छ। आपण म्हणतो ना किती छान फुलं आहेत, फुलांचा गुच्छ खूप छान आहे। अशा प्रकारे फुलांचा गुच्छ। त्यानंतर वस्तूंचा, माणसांचा काय असतो? गठ्ठा। समूहदर्शक शब्द काय झाला? वस्तूंचा, माणसांचा काय असतो? गठ्ठा। खूप वस्तू एकत्र ठेवतो आपण, काय म्हणतो? खूप माणसे एकत्र गोळा झाली। तारे, दिवे, त्यांची काय असते? माळ। गाई, म्हशी, त्यांचा काय असतो समूहदर्शक शब्द? कळप। म्हशींचा कळप चाललाय किंवा गायींचा कळप चाललाय असं म्हटलं जातं। मुलांचा, माणसांचा काय असतो? जमाव। एखाद्या ठिकाणी भांडणं चालली तर इथे एक दोन माणसं असतात का? बघायला नसतात। खूप माणसं काय झालं, काय झालं, त्यांना कुतूहल असतं जाणून घ्यायचं की काय झालं तिथं, बघूया। आपण बघितलेलं वेगळं असतं, दुसऱ्याने सांगितलेलं वेगळं असतं। म्हणून असे करून खूप माणसं तिथं एकत्र गोळा होतात, जमतात, त्यांचा जमाव दिसून येतो। त्याला काय म्हणतात? मुलांचा, माणसांचा काय आहे? जमाव आहे। आंदोलन करताना पण खूप माणसं एकत्र असतात, तेव्हा पण माणसांचा काय असतो? जमाव। पुढचा आहे अंगठीतील, गळ्यातील काय असते? माळ, बरोबर। गळ्यातील काय असते? माळ। टोळ, टोळ आणि सैन्यांचा काय असतो? दल। लोकांचा काय असतो? समुदाय। सैन्याचा काय असतो? दल। पुस्तके, फळे यांचा काय असतो? ढीग। खूप पुस्तके एकावर एक ठेवलेले असतात, त्यांचा काय लागलेला असतो? ढीग। फळे पण खूप फळे एकत्र ठेवले ठेवून काय फळांचा ढीग लागलाय का काय म्हणतो का आपण? तशा प्रकारे पुस्तके आणि फळांचा काय असतो? समूहदर्शक शब्द ढीग। पुढचा आहे चाव्या। चाव्यांचा काय असतो? जुडी। काय असते चाव्यांची? जुडी। गाई, म्हशींच्या समूहाला काय म्हणतात? आता प्रश्न विचारलेला आहे। आता आपण समूहदर्शक शब्द अभ्यासलेले, आता त्यावर आधारित काही प्रश्न विचारले आहेत। प्रश्न आहे गाई म्हशींच्या समूहाला काय म्हणतात? पर्याय बघूया। कळप, थवा, तांडा आणि फलटण। बघा गाई म्हशींच्या समूहाला काय म्हणतात? जेव्हा गाई म्हशी एकत्र जातात, समूहाने जातात, भरपूर असतात गाई म्हशी, तेव्हा त्यांचा काय असतो? थवा असतो का? कारण गाई म्हशी काय पक्षी आहेत का उडणारे, म्हणून थवा काही येणार नाही। तांडा येईल का? नाहीच येणार। फलटण येईल का? कारण ती सैन्याची काही तुकडी येईल का? नाही। म्हणजेच राहिलेला ऑप्शन काय? ए, कळप हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। म्हणजेच गाई म्हशीच्या समूहाला काय म्हणतात? कळप। पुढचा प्रश्न आहे उंटाच्या समूहाला काय म्हणतात? बघा, कळप, कळप तर गाई म्हशींच्या समूहाला म्हणतात, म्हणजे कळप येणार नाही। थवा, थवा तर पक्ष्यांच्या समूह म्हणतात, म्हणून थवा येणार नाही। फलटण येईल का? नाही। मग कुठला राहिला ऑप्शन? तांडा। तांडा काय झाला? उंटाच्या समूहाला म्हणतात। पुढचा प्रश्न आहे पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात?
कळप, थवा, तांडा का फलटण? काय म्हणतात पक्ष्यांच्या समूहाला? थवा. पक्ष्यांचा काय चाललेला आहे? थवा. पुढचा प्रश्न आहे, सैनिकांच्या समूहाला काय म्हणतात? बघा, सैनिक एकत्र जातात तेव्हा त्यांचा जो समूह असतो त्या समूहाला काय म्हणतात? कळप म्हणतात का? नाही, कारण तर ते सैनिक आहेत, माणसं आहेत, ते काय जनावर आहेत का? प्राणी आहेत का? नाहीत, म्हणजे त्यांना काय कळप येणारच नाही. थवा, सैनिक काही पक्षी आहे का? थवा यायला नाही येणार. तांडा, तांडा कशाला येणार? उंटाला, कारण सैनिक काही उंट नाहीत म्हणून तांडा पण येणार नाही. राहिलेला डी ऑप्शन फलटण, म्हणजेच सैनिकांच्या समूहाला काय म्हणतात? फलटण. फुलांच्या समूहाला काय म्हणतात? फुलांच्या समूहाला बघा, गुच्छ. बरोबर आहे. फुलांच्या समूहाला म्हणजे खूप सारे फुलं एकत्र घेऊन आपण कोणाला तरी वाढदिवसाला भेट देतो, पुष्पगुच्छ देतो, बरोबर? तेव्हा त्याला काय म्हणतात? गुच्छ. फक्त एकच फुल जर असेल तर त्याला गुच्छ म्हणतो का? नाही. म्हणजेच फुलांच्या समूहाला काय म्हणतात? गुच्छ. जुबड येईल का? नाही. पुंज येईल का? नाहीच येणार. संच येईल का? नाही येणार. म्हणजेच बरोबर ऑप्शन क्रमांक ए, गुच्छ हे फुलांच्या समूहाला म्हणतात. आता यावर आधारित काही रिकाम्या जागा कशा प्रकारे विचारलेल्या असतात बघा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा, म्हणजे समानार्थी शब्द या प्रकारे पण या प्रश्नांद्वारे सुद्धा विचारलेले असतात. जंगलात उंटाचा डॅश डॅश जात होता. बघा, जंगलात उंटाचा डॅश डॅश जात होता. मग उंटाच्या समूहाला काय म्हणतात? तांडा. म्हणजेच रिकाम्या जागी काय येईल? तांडा. दुसरा आहे, आम्ही पक्ष्यांचा डॅश डॅश आकाशात उडताना पाहिला. बघा, आम्ही पक्ष्यांचा आकाशात उडताना पाहिला. काय पाहिला? पक्ष्यांचा थवा, कारण खूप पक्षी एकत्र जात होते, पक्ष्यांचा थवा चालला होता. म्हणजे रिकाम्या जागी काय येणार? थवा. बाजारात केळ्यांचा डॅश घेऊन आलो. आता बाजारात केळ्यांचा काय घेऊन आलो? घड. केळ्यांची काय असते? घड. मग आपल्याला हा समानार्थी जर शब्द माहिती असेल की लगेच आपण तिथं उत्तर लिहू शकतो. केळ्यांचा काय असतो? घड. पक्ष्यांचा थवा, उंटाचा तांडा. पुढचा प्रश्न आहे, सैन्याचे डॅश मोठ्या दिमाखात पुढे जात होते. बघा, सैन्याचे डॅश मोठ्या दिमाखात पुढे जात होते. सैन्याचे काय जात होते? सैन्य जात होतं का पलटण जात होतं? काय जात होतं? तर सैन्याचं काय जात होतं? पलटण मोठ्या दिमाखात पुढे जात होते, बरोबर? त्यानंतर गवताचा डॅश या रिकाम्या जागेत योग्य शब्द कोणता? बघा, पुढचा प्रश्न गवताचा विचारला. कळप येईल का? नाही येणार. गंजी येईल का? नाही येणार. ढीग येईल का? नाही, कारण ते फळांचा किंवा पुस्तकांचा ढीग असतो, तसं आहे का गवतांचा ढीग असतो का? कधी नाही. तर गवतांचा काय असतो? भारा. बघा, गावाकडे बायका आपल्या जनावरांसाठी, गाई म्हशींसाठी काय करतात? गवताचा भारा घेऊन जात असतात. म्हणजेच गवताचा काय असतो? भारा. पुढचा प्रश्न आहे, पक्ष्यांचा डॅश डॅश या रिकाम्या जागेत योग्य शब्द कोणता? म्हणजे पक्ष्यांचा थवा का कळप का तांडा का गुच्छ, यामधला कुठला शब्द येईल? बघा, कळप येईल का? नाही, कळप तर प्राण्यांसाठी आहे, इथं तर पक्षी विचारलेले आहेत. तांडा येईल का? नाही, इथं तर उंट प्राणी येणार. गुच्छ, इथं तर फुल येणार, फुलांसाठी गुच्छ वापरतात. म्हणजे राहिला कुठला ऑप्शन? ए, थवा, म्हणजे पक्ष्यांचा थवा हे इथं बरोबर उत्तर येणार. पुढचा आहे, उंटाच्या या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द, म्हणजे काही ऑप्शन दिलेत आणि त्यातला योग्य शब्द उंटासाठी कुठला वापरतात तो लिहायचा आहे आपल्याला, बरोबर? तर माला, ताफे, थवा, राम, कुठला येईल? ताफे. पुस्तकांची या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द कोणता आलाय? पेटी, घड, संच, जुडी. पुस्तकांची काय असते? पेटी, घड, संच का जुडी? जुडी काय ती भाजीची गड्डी आहे का जुडी? नाही येणार. घड केळ्यांचा घड आहे का? नाही. म्हणजे पुस्तकांची काय असते? पेटी. आता गुरांचे या रिकाम्या जागेत योग्य शब्द कोणता? थवा, कळप, तांडा आणि गुच्छ. गुरांचे काय असते? कळप असते. गुर म्हणजेच काय? त्यांना जनावरे म्हणतात, गुरे म्हणतात आणि त्यांचा काय असतो? कळप. म्हणजेच समूहदर्शक शब्द काय झाला? तो कळप, बरोबर?
आता इथे आपण समूहदर्शक शब्द पाहिलेले आहेत. अशा प्रकारे समूहदर्शक शब्दांवरती कशा प्रकारे प्रश्न विचारलेले जातात हे आपण पाहिलेले आहे उदाहरणादाखल. त्यानंतर प्रश्नांवरून. तर अशा प्रकारे इथं हा घटक संपलेला आहे. थँक्यू.